कळमसरेत शॉर्ट सर्किटने संसारोपयोगी साहित्य जळून खाक, फ्रीजचा स्फोट झाल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान. अंबरनेर तालुक्यातील कळमसरे येथे एका घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना या ठिकाणी घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तालुक्यातील कळमसरे गावातील दुर्गानगर भागात राहणारे घनश्याम रामेश्वर वैराळे यांच्या घरात दिनांक 24 रोजी सकाळच्या सुमारास घरातून तसेच छतावरील डगमधून मोठा धूर निघत असल्याचे शेजारच्या रहिवाशांना निदर्शनास आले आणि एकच धावपळ उडाली. घरमालक घनश्याम वैराळे हे यावेळी शेवटच्या टप्प्यात झोपले होते. अनेकांनी त्यास आवाज दिल्याने ते जागे झाले. तोपर्यंत घरात संपूर्ण धूर झाला होता. किचन रूममधील असलेले फ्रीज पूर्णतः कोळसा झालेले दिसून आले. गावातील तरुणांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत घरमालक यांना सुखरूप बाहेर काढीत घरातील वीज पुरवठा खंडित करून पेट घेतलेले फ्रीज देखील बाहेर काढले. मात्र धूर ओसरल्यावर जे दिसले ते धक्कादायक होते. ते म्हणजे घरातील सर्व साहित्य देखील जळून खाक झाले होते. यामध्ये फ्रीजसह घरातील फॅन, विद्युत प्रवाह बोर्ड, भांडी, डबे, त्यातील कडधान्ये, धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू आदींचा यात समावेश आहे. दरम्यान या घटनेत त्यांचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून मोलमजुरी करणारे हे कुटुंब या घटनेमुळे हताश झाले आहे. हा शॉर्ट सर्किट झाल्याने घनश्याम वैराळे व त्यांची आई शोभाबाई वैराळे यांचे अश्रू अनावर